पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत गुन्हा आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी अंमलदार यांना मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या। त्यावरून संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेण्याकामी आदेशित केले होते। दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी माळशिरस पोलीस ठाणे हद्दीत उंबरे दहीगाव या गावातील वाघमोडे वस्ती येथे अज्ञात चोरट्याने 4 घरांमध्ये घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरली होती। त्यावरून माळशिरस पोलीस ठाणे येथे BNS 2023 कलम 331-4 305 अ प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली की पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे रोहित दीपक पवार यांनी उमरे दहीगाव येथे घरफोडी केली आहे। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपीची गोपनीय माहिती काढून आरोपी रोहित दीपक पवार वय 25 राहणार नवचारी पद्मावती नगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याला अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले राहणार चाकोरे अकलूज, भैया शकील शेख राहणार वीजबोर्ड जवळ वेळापूर याच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली। नमूद आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने साथीदारांसह गुन्हे केल्याची कबुली दिली। आरोपी दीपक पवार याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 150 ग्रॅम चांदीचे 11 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 12,000 तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण 1,47,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपी दीपक पवार याने त्याच्या वाटणीस आलेल्या मुद्देमालापैकी 12 तोळे सोन्याचे दागिने सोनार कारागीर वैभव दिगंबर कुलथे राहणार देशमुख गल्ली अकलूज यास विक्री केल्याचे सांगितले। सदर गुन्ह्यात BNS 23 चे कलम 317-235 प्रमाणे कलमवाढ करून आरोपी वैभव दिगंबर कुलथे राहणार देशमुख गल्ली अकलूज यास 2 फेब्रुवारी 2026 रोजी अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व पथकातील पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील, प्रमोद चिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप थोरात तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार व्यंकटेश मोरे यांनी केली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।